नमस्कार. आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जी खूपच महत्त्वाची आहे पण अनेकदा विसरली जाते. ही गोष्ट आहे एका भारतीय राज्याची ज्याने एका युरोपियन महासत्तेला धूळ चारली होती. ही गोष्ट आहे त्रावणकोरच्या विजयाची. तर या गोष्टीत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊ त्रावणकोरची, जे मसाल्यांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं. मग पाहूया डचांनी त्यांच्यासमोर काय आव्हान उभं केलं. त्यानंतर येईल 1741 सालची ती निर्णायक लढाई, आणि मग त्रावणकोरने तो विजय कसा मिळवला आणि त्या राजाचा वारसा काय होता हेही जाणून घेऊया. चला तर मग या डेव्हिड विरुद्ध गोलायतच्या कहाणीत शिरूया. चला तर मग सुरुवात करूया थेट त्रावणकोरपासून, मसाल्यांचं ते राज्य जिथे या सगळ्या संघर्षाची बीजं रोवली गेली होती. 18व्या शतकातलं त्रावणकोर म्हणजे प्रचंड श्रीमंती आणि भरभराट असलेलं राज्य होतं. आणि 1729 ते 1758 पर्यंत या राज्यावर राज्य करत होते एक अत्यंत हुशार आणि दूरदृष्टीचे राजा मार्तंडवर्मा. त्यांनी फक्त राज्याचं रक्षणच नाही केलं तर त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आता ही सगळी श्रीमंती आली कुठून? तर त्याचं कारण होतं काळी मिरी. हो, तिला त्या काळी काळं सोनं म्हटलं जायचं. ही त्या काळातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट होती आणि तिच्या व्यापारावर ताबा मिळवण्यासाठी जगात अक्षरशः चढाओढ लागली होती. आणि याच काळ्या सोन्यावर त्रावणकोरची अर्थव्यवस्था उभी होती. आणि मग जिथे एवढा पैसा असतो तिथे संघर्ष आलाच. इथूनच त्रावणकोरचं सार्वभौमत्व आणि डचांच्या व्यापारी महत्वाकांक्षा यांच्यात ठिणगी पडली. बघूया कशी. तर संघर्षाचं मूळ कारण अगदी साधं होतं. एका बाजूला होते मार्तंडवर्मा, ज्यांना आपलं त्रावणकोर स्वतंत्र ठेवायचं होतं आणि व्यापारावर स्वतःचं नियंत्रण हवं होतं. तर दुसऱ्या बाजूला होती डच ईस्ट इंडिया कंपनी, जिला या प्रचंड फायदेशीर काळ्या मिरीच्या व्यापारावर पूर्णपणे मक्तेदारी हवी होती. आता ही दोन ध्येय एकत्र येणं शक्यच नव्हतं. संघर्ष तर होणारच होता. मार्तंडवर्मा काही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. डचांचा वाढता प्रभाव बघून त्यांनी लगेचच काही हुशारीची पावलं उचलली. त्यांनी आपली राजधानी पद्मनाभपुरमवरून तिरुवनंतपुरमला हलवली. एक धोरणात्मक निर्णय. आणि दुसरं म्हणजे डचांना मिरीच्या व्यापारावर नियंत्रण मिळू नये म्हणून आर्थिक डावपेच खेळायला सुरुवात केली. मार्तंडवर्मांच्या या चालींना डचांनी उत्तर दिलं. त्यांनी काय केलं तर त्रावणकोरच्याच शत्रूंना म्हणजे कायमकुलम आणि कोचीसारख्या राज्यांना हाताशी धरलं आणि त्रावणकोरवर हल्ला करण्यासाठी आघाडी उघडली. आता हा संघर्ष आणखीनच पेटला होता. आणि आता आपण पोचलो आहोत या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर. वेळ आली होती एका संपूर्ण युद्धाची, ज्याने इतिहास बदलला. 1741 हे वर्ष त्रावणकोरच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. याच वर्षी डच ईस्ट इंडिया कंपनीने त्रावणकोर राज्यावर थेट युद्धाची घोषणा केली. कोट्टारकाराच्या राज्यावर हक्क सांगत त्यांनी युद्धाचं रणशिंग फुंकलं. यानंतर जे युद्ध झालं त्यात जे घडलं ते अनेकांसाठी अविश्वसनीय होतं. मार्तंडवर्माच्या सैन्याने एक जबरदस्त आणि निर्णायक विजय मिळवला. डच सैन्याचं खूप मोठं नुकसान झालं. विचार करा, एका स्थानिक भारतीय राज्याने युरोपच्या एका मोठ्या ताकदीला हरवलं होतं. या एका विजयाने सगळं चित्रच पालटून टाकलं. चला तर मग बघूया याचे परिणाम काय झाले आणि त्रावणकोरने हा विजय कसा पक्का केला. ही विजयाची कहाणी काही अशी पुढे गेली. 1741 मध्ये डचांना मोठा पराभव पत्करावा लागला. पण मार्तंडवर्मा तिथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे नेदोमनगड आणि कोट्टारकारासारखी व्यापाराची महत्त्वाची केंद्र जिंकून घेतली. आणि शेवटी 1753 साली डचांना औपचारिकपणे हार मानावी लागली आणि एका तहावर सही करावी लागली. 15 ऑगस्ट 1753 रोजी मावेली कराचा तह झाला आणि या तहानुसार डचांनी अक्षरशः गुडघे टेकले. या तहात स्पष्ट लिहिलं होतं की डच कंपनी यापुढे त्रावणकोरच्या राजाच्या कामात कोणताही अडथळा आणणार नाही किंवा राजाच्या कोणत्याही उद्योगात अडचण निर्माण करणार नाही. हा डचांचा संपूर्ण पराभव होता. तर मग या विजयाचा आणि राजा मार्तंडवर्मा यांचा वारसा नेमका काय आहे? या विजयाचे परिणाम खूपच दूरगामी होते. पहिलं म्हणजे त्रावणकोर भारतातल्या सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक बनलं. दुसरं, कोची बंदर मसाल्यांच्या व्यापाराचे एक जागतिक केंद्र म्हणून नावारूपाला आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पराभवानंतरच भारतात डच सत्तेच्या अस्ताची सुरुवात झाली. अर्थात डचांच्या पतनाला इतरही कारणं होती. इंग्रजांची ताकद वाढत होती आणि डचांनी आपलं लक्ष आग्नेय आशियातल्या बेटांवर वळवलं होतं. पण त्रावणकोरच्या या विजयाने डचांच्या भारतातील वर्चस्वाला एक जबरदस्त धक्का दिला, हे नक्की. आणि ही सगळी कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. विचार करा, जर त्रावणकोरसारखाच कडवा प्रतिकार इतर भारतीय राज्यांनीही युरोपियन शक्तींना केला असता तर आज भारताचा इतिहास काहीतरी वेगळाच असू शकला असता, नाही का?